गुड मॉर्निंग गाईज. आज आपण चाललोय अलिबागला. एका मित्राने इन्व्हाइट केलंय, मंदारने इन्व्हाइट केलंय. तो 3 दिवसाची स्टे आणि सगळं मॅनेज करणार आहे. मग आधी आता आपण CNG भरून घेऊ आणि लगेच हायवेला लागू आणि भेटूच मंदारला लवकरच. तशी तर ट्रिप प्लॅन केलेली US ची, पण इशू काय झाला, स्वप्नालीचा पासपोर्ट नाही आहे. म्हणजे मी सगळं बघितलेलं US मध्ये कुठं जायचं, कसं राहायचं, कसं विजाला अप्लाय करायचं, पण म्हणलं मग जवळच ट्रिप करू जिथे पासपोर्ट लागत नाही. मग आलं डोक्यात की अलिबाग खूपच जवळ आहे, मस्त 3-4 बीच आहेत आणि मग तिथे जाऊ शकतो. आणि मेन म्हणजे आपला एक मित्र पण आहे, त्याला खूप वर्ष भेटलो नाही आपण, तर मग अलिबागचा असा प्लॅन झाला. हायवेला तर लागलो यार, पण खूप भूक लागली. काय खाणार? मस्त साऊथ इंडियन खाऊ काहीतरी. चालेल यार. एक मॅटर झालाय आता, तो फूड मॉल मिस झालाय माझ्याकडून. मग आता काय साऊथ इंडियन वगैरे तर काय नाही, जे भेटेल ते नाश्ता करू आणि जाऊ मग ऑन द वे. ड्राईव्ह करतोय, आता झालं असेल एक अर्धा तास तरी कमी आहे. पण तिकडे बघा, चरणाची सिस्टम चालू झाली. खा तू, खा, पोट भरून खा. यांचं बरं असतं, आपलं फोन काढला की झालं चालू. हां, कर नुसत्या बोटांनी स्क्रोल कर स्क्रोल कर अजून. थँक्यू. मला डोसा देऊन स्वतःचा डोसा देऊ. चला, आता पोटभर खाऊन झालं. आता आपण परत लागलो आपल्या मार्गाला. बघत आय थिंक अजून 2 तर तास लागतील पोचायला मेन अलिबागमध्ये. अजून माहिती नाही की कुठे राहणार आहे, काय करणार आहे. आमचा ट्रिप मॅनेजर थोडा झोपला आहे आता, तर उठला की बघू त्याचा कॉल कधी येतोय, मग कुठे स्टे आहे आमचा, कसा आहे बघू. मंदार, माधुरी, तुझ्यावर विश्वास आहे भाई. खूप जास्त कंटाळा आलाय आता, खूप जास्त. कधीपासून ड्राईव्ह करतोय असं वाटतंय. कधी येणार आहे अलिबाग. त्यात अजून एक काहीतरी इश्यू वाटतोय मला. हे जे इंडिकेटर आहे ते फुल टेम्परेचरवर दाखवते, म्हणजे असं काहीतरी एरर आहे. बघायला लागेल भाई, शोरूम मला दाखवायला लागेल. कधी येणार अलिबाग. खूप वेळ लागतोय ड्रायव्हिंगला. थोडंसं जवळ करा अलिबाग, थोडंसं जवळ करा. असं का वाटतं की पूर्ण महाराष्ट्र अलिबागमध्ये झालं आहे. 4था का 5वा जाम आहे हा, जेव्हापासून अलिबागमध्ये एंटर झालं आहे. बाय फायनली पोचलो आता. मला वाटतं जन्मभर गाडी चालवतो ह्या पुणे टू अलिबाग रोडपर्यंत. इतकं ट्रॅफिक. त्यात आमची मॅडम खाल्ली की गेली झोपी 2 तास. आता वर उठली म्हणती भूक लागली. बाई बरं आहे बाई, मुलींचं बरं आहे. आता आपण चाललोय मयूर कॉटेजला. मंदार भाईनी सेटिंग लावली मयूर कॉटेजमध्ये. आता बघू. रस्ता तर एकदम भारी आहे, खूप असं भारी वाटतंय.
खूप छान खूप छान. आता वाटते भाई वीकेंडला आलोय. त्या पुण्याच्या कचऱ्यामधून IT च्या साठळ्यामधून एकदम बाहेर आलोय. मस्त एकदम मस्त रोड आहे. हिरवगार. थोडं ऊन आहे पण तेवढं ठीक आहे. ओम साई कॉटेज. आपल्याला पाहिजे मयूरचं कॉटेज. अजून 1 किलोमीटर दाखवत आहे. जवळच असल. वे टू वर्सोली बीच. बघ कुठं दिसतंय का मयूर बीच, मयूर कॉटेज नियर वर्सोली बीच. आलंय मयूर कॉटेज. पोचलो भाई, पोचलो मयूर कॉटेजला पोचलो. नंबर तोच का बघू तुम्हाला इथं डायल केलेला 97650 हाच आहे. छान छान पार्किंगची सोय पण आहे. एकदम सावलीत घुसवतो गाडी.